प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार. पाणी टंचाई कृती आराखड्यात 2.25 कोटींची तरतूद. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा म्हणून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना काही वर्षांपूर्वी राबवण्यात आली. परंतु या योजनांमधील पाईप व संपवेल आदी दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रादेशिक योजनांना आता दुरुस्तीचा आधार देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. पाणी टंचाई कृती आराखड्यात यावर्षी नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तीसाठी 2,74,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 85 गावे व 15 वाड्या अशा एकूण 100 ठिकाणी हा निधी खर्च केला जाणार असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून उपलब्ध झाली आहे. रायगड जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती असून ग्रामीण भागाची लोकसंख्या 16,64,000हून अधिक आहे. जिल्ह्यातील अनेक गावे व वाड्यांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी जिल्ह्यामध्ये प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील उमटे, तिनविरा, कुसुंबळे, रेवस झोन 1 व रेवस झोन 2 या 5 योजनांचा समावेश आहे. या योजनांद्वारे अलिबाग तालुक्यातील 1,00,000हून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पाण्याच्या योजना 40हून अधिक वर्षाच्या आहेत. त्यामुळे या योजनांसाठी राबवण्यात आलेले पाईप खराब व जीर्ण झाले असून अनेक वेळा पाईपला गळतीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे गावे वाड्यांमध्ये मुबलक पाणी पुरवठा होत नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी यावर्षी पाणी टंचाई कृती आराखड्यात नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. अनेक योजना होऊनही पाणी नाही, पाईप नादुरुस्त आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी 2,74,84,000 रुपयांचा अपेक्षित खर्च आहे. त्यामध्ये 85 गावे व 15 वाड्या अशा एकूण 100 ठिकाणी हा निधी खर्च केला जाणार आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील उमटे, तिनविरासह अनेक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.